2026च्या मान्सूनमध्ये आम्ही आत्ता एका शॉर्ट ट्रिपवरती निघालेलो आहे, एका स्मॉल राईडवरती निघालेलो आहे. तर ती लांब कुठंतरी लिंब झाड आहे, त्या लिंबाच्या झाडाकडं आपल्याला ते सर्कल पाहिलं जातं. म्हणतात की भारतातलं सगळ्यात मोठं सर्कल हे इथं सापडलं. 50 बाय 50 साईजचं हे सर्कल आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मान्सूनची 2026मधली तयारी चालू झालेली. 2026च्या मान्सूनमध्ये आम्ही आत्ता एका शॉर्ट ट्रिपवरती निघालेलो आहे, एका स्मॉल राईडवरती निघालेलो आहे. तर ती राईड म्हणजे अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सर्कल सापडलेलं आहे, जे त्याला काय म्हणतो, चक्रव्यूह म्हणतात त्याला, चक्रव्यूह. तर ते चक्रव्यूह बघायसाठी आम्ही चाललेलो आहे. तर आम्ही आत्ता आहे सोलापूर हायवेला. तर या ठिकाणी इकडं बघा, समोर सोलापूर हायवे आहे. आम्ही आत्ता आलो धाराशिववरून सोलापूरला जाताना सोलापूरच्या 15 किलोमीटर अलीकडे हा रोड लागतो. तर या रोडने आपण सरळ गेल्यानंतर 15 किलोमीटरवरती आपल्याला ते प्लेस पाहायला मिळणार आहे. तर आज पाऊस पण यायला लागला आहे आणि आपण आत्ता जवळपास 50 किलोमीटर आलो आहे. आपल्या घरापासून जवळपास एक 65-67 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि आज खूप जास्ती मोठ्या प्रमाणात आभाळ आलेलं आहे आणि फुल ऑन मान्सूनचं एकदम तयारी जोरात चालू झालेली. तर ही आपली मान्सूनची पहिली शॉर्ट राईड आपण म्हणू शकतो. ही आणखीन एक एक्सपल्स आपल्यासोबत आहे धाराशिववरून, आणि ही आपली, आणि मी आणि प्रसाद ॲज युजल. तर आता आपण, पाऊस पण यायला लागला, आत्ता थोडा पाऊस पण यायला लागला. इकडून एवढं काय नाही आहे आभाळ, पण इकडं जरा आभाळ चांगलं आहे, थोडासा पाऊस पण चालू आहे. तर आता आपण जाऊया. 15 किलोमीटर राहिलेत, पटकन 15 किलोमीटर कवर करूया आता जवळपास, कारण 5 वाजत आलेत. एक तासात बघून सोलापूर मार्गे परत बॅक टू होम यायचं आहे. चलो. तर मित्रांनो, आम्ही आत्ता या ठिकाणी मॅपचं लोकेशन लावून शोधत आलो होतो. तर आम्ही जवळपास तिथे एक दर्गा आहे आणि तिथे एक रोड आहे. कासेगाववरून आलो आम्ही, कासेगाव मार्गे आलो आणि तिथून आल्यानंतर आपल्याला हा रोड आला. 10 किलोमीटरवरती आपल्याला हा इथं लोकेशन दाखवलं होतं. तिथं मेन चौक आहे पाठीमागं, त्यामध्ये रोड आहे. आणि तिथून आतमध्ये आम्ही इकडं आलो. तिथं मुलं आहेत, त्या मुलांना विचारलं. त्या मुलांनी सांगितलं की तिकडे एक लांब कुठंतरी लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडाकडं आपल्याला ते सर्कल पाहायला मिळेल. तर आम्ही आत्ता इथंपर्यंत ह्या अशा ओसाड जंगल म्हणजे डोंगरा माळरानावरती येऊन पोचलो आहे आणि इथंपर्यंत आलो. इथं आल्यानंतर इकडं एक्स्ट्रीम म्हणजे एकदमच वातावरण चेंज झाले. कासेगावपर्यंत नारळाचे झाडं, त्यानंतर द्राक्षाच्या बागा, पपईच्या बागा, असं बरंच काही काय आहे. आणि इथून कासेगाव क्रॉस केल्यानंतर एक आणखीन कुठंतरी गाव लागतं. ते गाव क्रॉस केल्यानंतर एकदम एक्स्ट्रीम चेंज, वातावरणात एक्स्ट्रीम चेंज. म्हणजे इकडं तुम्हाला एकदम असं तुम्हाला ओसाड एकदम माळरान पाहायला मिळेल आणि एकदम म्हणजे एकदमच चेंज आहे इकडं सगळं.
तर असं करत करत आम्ही इथंपर्यंत आलो शोधत शोधत. इकडं आम्हाला पवनचक्क्या दिसतात, डोंगर दिसतोय, कुठलं आहे काही माहीत नाही आहे, पण असं बरीच मोठी लाईन आहे तिकडं. तर आता इथंपर्यंत आलो, तर इथून असं आम्ही फुडकत इथंपर्यंत पोहोचू आणि मग पुढचं तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, तुम्ही जे या ठिकाणी बघताय हे आहे ते चक्रव्यूह जे आपण बघायला आलो होतो. तर जवळपास डिसेंबरच्या एंडला हे इथं बोरामणीच्या जवळ, सोलापूरच्या जवळ बोरामणी म्हणून गाव आहे, तिकडं बोरामणीचं फॉरेस्ट आहे आणि त्याच्या जवळ, या गावाच्या जवळ हे चक्रव्यूह इथं सापडलेलं आहे. तर हे चक्रव्यूह जे आहे ते आता तुम्ही इथं, मी आता गाडीवरती चढलो, तर इथून तुम्हाला दाखवायसाठी वरती चढलेलं. तर इथून तुम्हाला प्रॉपर हा सर्कल दिसेल. त्या ठिकाणी पलीकडं तिथं थोडंसं खोदलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस कदाचित हे सगळं सापडलं असेल. तर आता याचे जुने व्हिडिओ पण बघितले, त्याच्यामध्ये पण ते खोदलेलं दिसतं आपल्याला. तर हा सगळा चक्रव्यूह तुम्हाला असा इथून प्रॉपर सर्कल पाहायला मिळतो. जर तुम्ही इथे येचाल तर इथं तुम्हाला रस्ता लवकर सापडणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही तिकडून जर येचाल, तिकडं हायवे, तर तिथं हायवे, तिथून तुम्हाला इकडं असा रस्ता येईल. तिथून आतमध्ये आल्यानंतर इथे पांढरे दगड दिसतात समोर, असे मोठे मोठे, एक चौकोनी टप्प्यासारखे दगड मोठे मोठे बनवले, काहीतरी लँडमार्क आहे. तिथून तुम्ही तिथं आले, गाडी दिसली, तिथून राईट साईडला इथं आतमध्ये या, तुम्हाला इथं हे सर्कल पाहायला मिळेल. तर आता खाली उतरतो, खाली उतरून तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कसं कसं काय काय स्ट्रक्चर आहे. 2 वर्षापूर्वीचं हे स्ट्रक्चर असेल असं बऱ्याच लोकांचा याचा अंदाज आहे, कारण भारत आणि रोम यांच्यामध्ये काही व्यापारी मार्ग होते, जसं की आपल्या तेरला वगैरे आहेत. तर तसंच काही त्याचं खुणा कदाचित या असू शकतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. इतिहासतज्ञ आहेत, आर्किओलॉजिस्ट आहेत, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे त्याच्या खुणा असतील. आणि काही जुने आपण पुरातन नाणी वगैरे बघतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. तर असं काही स्ट्रक्चर हे रिअल लाईफमध्ये इथं भारतामध्ये आपल्याला महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरामणीच्या जवळ इथं पाहायला मिळालेले. आणि असं म्हणतात की भारतातलं सगळ्यात मोठं सर्कल हे इथं सापडलं आहे. 50 बाय 50 साईजचं हे सर्कल आहे. असे इकडून इकडं 50, इकडून इकडं 50, असे 50 बाय 50 साईजचं हे सर्कल आहे. आणि हे जे आहेत हे राऊंड्स, हे जवळपास पण काहीतरी 15 राऊंड आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 15च्या आसपास आहेत. तर असे इथूनपर्यंत 15 आतमध्ये सर्कल्स आहेत. आणि इथून तिथं तुम्हाला तिथून एंट्री होते, ते दिसते, तिथून ते खड्डा काढला आहे, तिथून अशी याची एंट्री झालेली, चक्रव्यूहात एंट्री झालेली. आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर हे असं सर्कल फिरतंय. पण आता इथले बरेच दगडं तिकडं हे झालेले आहे, म्हणजे सगळे ते मिसप्लेस झालेले आहेत आणि तिथं तुम्हाला ओळखू येत नाही. पण इथं या ठिकाणी जर तुम्ही बघताल, दाखवतो मी तुम्हाला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की तिथं आपल्याला ब्लॉक झालं आहे, म्हणजे जो सर्कल आहे तो ब्लॉक झाला आहे. म्हणजे तिथून तुम्हाला युटर्न मारावं लागतं. म्हणजे समजा तुम्ही चक्रव्यूहात आले आतमध्ये, तर तुम्हाला इथून युटर्न मारावं लागतं. असं काहीतरी आहे, दाखवतो आता खाली गेल्यावर. तर आता इथले दगड कधी आहेत, कसे आहेत माहीत नाही. सगळे छोटे छोटे दगड आहेत, मोठे दगड कुठंच नाही आहेत. फक्त हा एक मोठा दगड आहे आणि तिथं असे थोडेफार मोठे दगड आहेत. बाकी सगळे दगड इथले छोटे छोटे आहेत. आणि या ठिकाणचं इथलं वातावरण बघताल तर हे सगळं असं वातावरण येत आहे. इकडं सगळीकडं खोदकाम झालेलं आहे, JCBने सगळं खोदलेलं आहे. काय खोदलं आहे काय माहीत नाही. आणि इकडं सगळीकडं असं मारान आपल्याला पाहायला मिळतं. लांब लांबपर्यंत सगळं मारानच आहे. असं वाटतं आफ्रिकेत आलो आपण मसाई मारायला, असं फील आहे सध्या. कारण एवढे भारी ढग झालेत आणि सगळं असं गवत इकडं तुम्हाला पाहायला मिळतं. आता इकडं शाडो आहे, तिकडं ऊन पडलं आहे, निळे ढग, असं वाटतंय आफ्रिकेत. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला इथून हे सर्कल इथून चालू होते. या ठिकाणी तुम्ही बघा, इथून एंट्री झाली सर्कलमध्ये. असे वेगवेगळे एंट्रीज आहेत. इथून जी एंट्री केली हे इकडं आतमध्ये जाते. हा इथं ब्लॉक झाला, त्यानंतर आपल्याला इकडं जावं लागेल, असं इकडं जावं लागेल. आणि हा इथं जाऊन असाच कुठंपर्यंत गोल गोल फिरतोय माहीत नाही, पण हा असाच गोल फिरतोय. आता इथं येऊन परत इथंपर्यंत आला, पण इथली दगडं सगळी विस्कटले गेले. त्यानंतर परत ही दुसरी एंट्री इथून अशी आलेली, ही इकडे गेलेली. हा असाच फिरतोय परत, हा असाच लांब लांब फिरतोय आणि हा असाच तिथपर्यंत आता फिरून तिथपर्यंत येणार आहे. कदाचित तिकडं कुठंतरी युटर्न असेल, ब्लॉक झालं असेल. कारण आता इथं बघा, इथे एक तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी ब्लॉक झालेलं आहे कुठंतरी. पुढे गेलं मग अशीच
ठिकाणी बघितलं होतं तिथं प्रॉपर ब्लॉक झालं होतं आणि तिथून आपल्याला युटर्न घ्यायचं होतं. तर असं काही हे इथलं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळतं जर तुम्ही आलात तर. या ठिकाणी कोणी येत नाही, कोणी म्हणजे कोणीच येत नाही. ज्यावेळेस हे नवीन नवीन होतं याचं थोडंसं इंटरनेटवर बोलबाला होता. सोलापूरमध्ये दगड सापडला, हे सापडलं, ते सापडलं. त्यावेळेस बरेच लोक येऊन बघून गेले. पण त्यानंतर आत्ता जर तुम्ही आलात तर या ठिकाणी कोणीही नसतं. तुम्ही याला आरामात बघू शकता. तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे ते तुम्ही इथं बघत बसू शकता. या ठिकाणी खड्डा आहे काय माहीत नाही, आणि या खड्ड्याच्या म्हणजे असंच सर्कल इथून चालू होतं. तर असं काही हे सर्क्युलर स्ट्रक्चर आपल्या इथं पाहायला मिळतं. तर हे आमचं आता पाहून झालंय. तर मित्रांनो, आम्ही आत्ता निघालो होतो सोलापूरला, आणि सोलापूरला जाता जाता आम्ही या एका चुकीच्या ट्रेलला रस्ता शोधत आलो. आणि मॅपवरती बघून मॅपमध्ये हा रोड दाखवत नव्हता, पण असाच एक रँडम आम्ही पकडणारा रस्ता आला. तर इथं बघा, इकडं हे बोरामणीचं जंगल आहे, आणि इकडं पलीकडच्या साईडला एअरपोर्टला जागा दिलेली आहे. सगळी पलीकडं सगळी एअरपोर्टला जागा दिलेली. आणि या ठिकाणी आम्ही आलो तर इकडं फुल ऑन सगळी झाडी होतो. आता इथून कुठून हायवेला रोड जातो की नाही माहीत नाही, पण आम्ही आता रँडम पुढं निघालेलो आहे. तर इकडचा सीन बघितला ना तुम्ही, सीन भारी आहे. पावसाळ्यात या साईडला सोलापूरच्या रायडर लोकांनी नक्की एकदा इकडं साईड सीन मारायला हरकत नाही. मजेदार इकडचा ट्रेल तुम्हाला एकदम सापडेल. हावाला रोड, इकडं 4 व्हीलर येते, कुठलीही गाडी येते, आणि ज्यांना ट्रेल करायची आहे त्यांनी इकडं आरामात येऊ शकतो. लांबपर्यंत मस्त एकदम झाडं झुडपं भरपूर आहेत इकडं, कुठेही गाड्या घाला, काय टेन्शन नाही. पाठीमागं बोर्ड बघ, बोरामणी. मित्रांनो, आम्ही आत्ता जस्ट
सोलापूर वन विभाग बोरामणी गवताळ सफारी या ठिकाणून आतमधून असंच तो ट्रेल हुडकत आपण इकडं आलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला हा हायवे सापडला. हा आपला सोलापूर हायवे. इकडं सोलापूरला जातो. इकडं कुठं जातो रे पुढं? विजापूर कुठं जातो माहीत नाही, पण सोलापूर हायवेला आम्ही बाहेर निघालो आहे आणि या ठिकाणी आम्ही आत्ता इकडं सोलापूरमध्ये चाललो आहे सिटीमध्ये. तर इथं हे नवीन जी जंगल सफारी आहे ते इथं कदाचित तुम्हाला फ्युचरमध्ये पाहायला मिळेल. आणि हे बघा, इथं तुम्हाला थोड्या दिवसांनी काही पैसे वगैरे द्यावे लागतील, पण आता सध्या आम्ही इथून आतमधून पाहून आलो आहे. आतमध्ये खूप चांगलं जंगल आहे आणि मोठं पण आहे. इकडं एक्सप्लोअर करायला तुम्हाला पावसाळ्यात मजा येईल. आणि सोलापूर वन विभाग काहीतरी बनवतं आहे, नक्कीच काहीतरी इकडं तुम्हाला आतमध्ये बरेच हरणं वगैरे आतमध्ये बरेच काही प्राणी बघायला मिळतात. आम्हाला आत्ता 2-3 एक मोठे कळप पाहायला मिळाले. आणि आतमध्ये त्यांनी चांगले हट वगैरे पण बनवलेत, बेंचेस वगैरे बनवलेले आहेत. चांगलं बरंच काही आतमध्ये बघण्यासारखं बनवलेलं आहे. तर चला आम्ही आता निघतोय सोलापूरकडे.